स्टँडर्डचा जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 1 मधला फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1 मधले पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 असतील. चला तर मग स्टार्ट करूयात. मग आता प्रॅक्टिस सेट 1 मधला थर्ड क्वेश्चन काय बघूयात. तर ड्रॉ द ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे इथे तुम्हाला दोन ट्रायंगल ड्रॉ करायचे, एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. अँड फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. जे दोन तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत आणि दोन ट्रायंगलचे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल बायसेक्टर. मग आता आधी आपण ड्रॉ करूयात ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे कुठला ट्रायंगल असतो ज्याचा तुमचा अँगल 90 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आधी आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. इथे मी स्केल घेतलेली आहे, इथे एक लाईन ड्रॉ करून घेते. आता मला ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करायचा आहे म्हणजे मला काय लागणार आहे, प्रोटेक्टर लागेल. मी इथे प्रोटेक्टर घेते, इथे मी प्रोटेक्टर ठेवलेला आहे. आता मला किती डिग्रीचा अँगल पाहिजे, तर मला जो अँगल ड्रॉ करायचा तो 90 पेक्षा ग्रेटर. मग तुम्ही 100 डिग्रीचा करू शकता, 120, 140. तर इथे मी अँगल जो आहे तो 120 डिग्रीचा इथे मी ड्रॉ करते. अँगल जो आहे तो माझा बघा इथे आलेला आहे 120 डिग्रीचा. माझा हा अँगल काय झालेला आहे, ड्रॉ झालेला आहे. म्हणजे तो कुठला आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. तर आता हे दोन पॉइंट मी इथे जोडून घेते स्केलनी या ट्रायंगलचे. आता हा मी काय ड्रॉ केला, हा ड्रॉ केला मी इथे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग ह्या ट्रायंगलला नाव देते मी ए, बी आणि सी. तुम्ही काही नाव देऊ शकता. आता हा आपला काय ड्रॉ झाला, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल हा ड्रॉ झालाय. त्याचं नाव दिले मी ए, बी आणि सी. तर आपल्याला इथे काय करायचं, तर तुम्हाला अँगल बायसेक्ट करायचे. म्हणजे हा एक अँगल आहे, हा एक अँगल आणि हा एक अँगल आहे. तर या ट्रायंगलचं तुम्हाला अँगल बायसेक्ट करायचे. मग त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, कंपास लागणार आहे. तर अँगल बायसेक्ट कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. पण आधीच्या क्वेश्चन मध्ये फक्त तुम्ही अँगलच बायसेक्ट केला. तर आता ट्रायंगलला 3 अँगल्स असणार आहे, तर तुम्हाला तिन्ही बायसेक्ट करायचे आहेत. तर आधी मी हा बी घेते आणि ह्या बी चा आधी अँगल बायसेक्ट करून घेते. इथे मी एक डिस्टन्स घेतलेला आहे. ह्या डिस्टन्स वरून इथे एक कट मारला मी, इथून हा मूव्ह केला. ह्याच्या जी साईडचा आहे अँगलच्या म्हणजे ह्या एसी लाईन वरती परत एक मी इथे कट मारलेला आहे. मग आता काय करायचं आहे, तर तुम्हाला हा इथे ठेवायचा आहे, ज्या कट मारलाय तुम्ही त्या कट वरती ठेवायचा आहे. आणि इथे मी एक हा कट मारलाय आणि परत हा दुसऱ्या कट वरती ठेवलेला आहे मी, आणि इथे एक माझा हा कट मारून झालेला आहे. मग आता यानं काय होईल की इथून तुमचा जो आहे हा बी अँगल तुमचा काय होणार आहे, बायसेक्ट होणार आहे. मग याला मी आता स्केलनी जॉईन करून घेते. इथे मी स्केल ठेवलेली आहे आणि इथे मी याला हा जॉईन करून घेते. इथून हा माझा कुठला अँगल बायसेक्ट झाला, तर हा माझा बी अँगल जो आहे तो इथे बायसेक्ट झालेला आहे. आता असाच आपल्याला कुठला अँगल बायसेक्ट करायचा आहे, ए अँगल बायसेक्ट करायचा आहे. मग आता इथे मी परत कंपास घेतली माझी आणि कंपासनी एक पॉइंट मी इथे ठेवते ए वरती आणि काही स्पेसिफिक डिस्टन्स घेतलेला आहे मी इथे. आणि हा इथे हा जो माझा एसी ही जी लाईन आहे इथे मी एक कट मारून घेते. हा कट एसी लाईन वरती झाला. तसाच कट आपल्याला ह्या एबी लाईन वरती पण ड्रॉ करायचा. हा एबी वरती हा कट झालेला आहे. मग आता काय करायचं आहे, तर आपल्याला इथून ही कंपास इथून मूव्ह करायची आहे, इथून ही कंपास उचलायची आहे आणि कुठे ठेवणार आहात तुम्ही, जिथे आपण कट मारलाय तिकडे. मग आता इथे अजून एक कट येणार आहे, हा इकडे कट आला आणि परत एक कट माझा इथे आला. मग आता याच्यामुळे काय झालं, तर हा जो माझा हा पॉइंट मिळाला, हा कोणासाठी पॉइंट मिळाला मला, तर हा पॉइंट मिळालाय मला ए अँगल बायसेक्ट होणार आहे. ट्रायंगलचा ए अँगल जो आहे तो आपला बायसेक्ट होणार आहे. मग आता हा पॉइंट आणि हा ए अँगल मी जॉईन करून घेते. मग आता हा पॉइंट आणि हा ए अँगल साठी हा जो माझा ए अँगल आहे इथे मी हे लाईन ड्रॉ करते. म्हणजे आता कोण बायसेक्ट झालं, तर आता माझा हा ए अँगल जो आहे तो बायसेक्ट झालेला आहे. म्हणजे ट्रायंगलचे दोन अँगल बायसेक्ट झाले. आता कुठला अँगल राहिलाय, तर आपला हा सी अँगल जो आहे तो बायसेक्ट व्हायचा राहिलाय. मग आता परत त्याच्यासाठी काय करणार, तर आता मी परत इथे
आता मी परत आता सी अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे की नाही, म्हणून आता मी काय करते, सी वरती एक टोक ठेवलंय, इथे एक लाईन ड्रॉ करून घेते आणि आता सेम इथे अजून एक या सी ए वरती एक लाईन वरती कट ड्रॉ करून घेतलेला आहे. आता हे 2 कट आले, या कट वरून परत इथे हा एक कट मारला, आता इथून परत हा एक कट मारला. हे कट मारल्यानंतर हा एक आपल्याला पॉइंट मिळाला. हा जो आपल्याला पॉइंट मिळालेला आहे, हा पॉइंट आणि हा सी याला आपण जॉईन करून घेणार आहे. म्हणजे काय होईल की आपला सी अँगल जो आहे ट्रायंगल मधला तो बायसेक्ट होईल. आता इथे मी स्केल घेते आणि हे पॉइंट जॉईन करून घेते. हा मी पॉइंट जॉईन करून घेतलेला. तर आता तुम्ही जर बघितलं तर काय झालेलं आहे बघा, हा माझा ए अँगलचा बायसेक्ट, हा माझा बी अँगलचा बायसेक्ट आणि हा माझा सी अँगलचा बायसेक्ट. मी तुम्ही प्रत्येक अँगल ट्रायंगलचे बायसेक्ट केल्यानंतर एका ठिकाणी सगळे तिन्ही पॉइंट्स किंवा एका पॉइंट्स मध्ये तुमच्या तिन्ही बायसेक्ट झालेल्या लाईन्स ज्या आहेत त्या जात आहेत. त्या पॉइंटला हा जो पॉइंट आलेला आहे, हा जो पॉइंट झाला तो काय झाला, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तो काय झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग हा जो आहे याला तुम्ही इथे लिहिणार आहे, इट इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. हा कुठला आहे तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या कॉन्करन्स पॉइंटला एक नाव देऊ शकता. मी इथे नाव देते डी. डी इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग आता डी हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तर त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जर इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, इथून जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आणि इथून जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ते डिस्टन्स तुमचं काय येतं, सेम येतं. ही आपण प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल अँगल बायसेक्टरची पाहिलेली आहे. आता आपण हा कुठला अँगल ड्रॉ केला, तर आता आपण हा ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ केला. तसंच तुम्हाला कुठला अँगल ड्रॉ करायचा आहे, आता राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. चला पटकन आता आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. आता आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतोय. इथे मी एक स्केल घेतली आहे, मला आता राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता इथे मी हा प्रोटेक्टर ठेवलेला आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे किती डिग्रीचा अँगल तुम्ही ड्रॉ करणार आहात, 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आहात. इथे मी 90 डिग्रीचा माझा इथे अँगल ड्रॉ केलेला आहे. हा झाला माझा राईट अँगल ट्रायंगल. आता हे पॉइंट मी इथे जॉईन करून घेते स्केलनी. मग ह्याला आपण नाव देऊयात पी क्यू आर. हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल, की ह्याचा अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. याचे पण आपल्याला काय करायचे, अँगल बायसेक्ट करून घ्यायचे. मग हा पी हा एक अँगल आपण बायसेक्ट करणार, क्यू अँगल बायसेक्ट करणार आणि आर हा पण अँगल आपण बायसेक्ट करणार आहे युजिंग कंपास. तर आता इथे मी कंपास घेते. तर आधी मी इथे क्यू अँगल बायसेक्ट करून घेते. इथे मी आता क्यू अँगल बायसेक्ट करण्यासाठी एक स्पेसिफिक डिस्टन्स घेतलंय. क्यू आर लाईन वरती एक कट मारलेला आहे. आता सेम तुम्हाला कट त्या सेम डिस्टन्सनी पी क्यू या लाईनीवरती तुम्हाला आता कट मारायचा आहे. हा इथे पण मी कट मारून घेतलाय. आता कट मारल्यानंतर इथून मी कंपास उचलतीये, या कट वरती कंपास ठेवलेली आहे आणि आता परत आपल्याला इथे एक कट मारायचा आहे आणि सेम डिस्टन्सनी दुसऱ्या कटवर ठेवून अजून एक आपल्याला इथे कट मारून घ्यायचा आहे. हे कट मारल्यानंतर हा मिळाले आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्ट. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्ट आणि क्यू हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे स्केलनी. म्हणजे काय होईल, क्यू अँगल आपला बायसेक्ट होईल. हा झाला आपला क्यू अँगल बायसेक्ट. आता तसंच आपल्याला कुठला अँगल बायसेक्ट करायचा आहे, पी अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. परत आपल्याला इथे कंपास लागणार आहे. मी इथे कंपास घेतलेली आहे. आता इथे मी पी आर लाईन वरती स्पेसिफिक डिस्टन्स वरती कट मारलाय आणि आता कुठे मारायचा आपल्याला कट, तर पी क्यू वरती कट मारलाय आणि पी आर या लाईनीवरती इथे मी कट मारून घेतलेले आहेत. आता इथून ही कंपास उचलायची, ह्या कट वरती ठेवायची, परत एक कट मारायचा. सोपं आहे की नाही. आता हा जो पॉइंट आलेला आहे हा झाला आपला क्यू पॉइंट, हा झाला आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. मग आता पी आणि हा पॉइंट आपण स्केलनी जॉईन करून घेऊयात. क्यू हा अँगल माझा इथे बायसेक्ट झालेला आहे. आता तसाच कुठला करून घेऊयात, आर हा अँगल आपण बायसेक्ट करून घेऊयात. इथे आपण एक कट मारलाय. आता सेम डिस्टन्सनी तुम्हाला इथे एक कट मारायचा आहे. आता आपण इथून हा कंपास उचलून घेऊयात, या कट वरती ठेवूयात, इथे एक आपण कट मारलाय. आता सेम याच डिस्टन्स वरून ह्या दुसऱ्या कट वरून ठेवून अजून एक
कट मारून घेऊयात. म्हणजे हा झाला तुमचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. मग आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि आर आपल्याला स्केलनी जॉईन करून घ्यायचे. मग आता आपण काय केलेलं आहे, तर आता आपण क्यू अँगल बायसेक्ट केलाय, पी अँगल बायसेक्ट केलाय आणि आर अँगल पण आपण बायसेक्ट केलाय. मग बायसेक्ट तिन्ही अँगल केल्यानंतर ह्या तिन्ही लाईन एका पॉइंट मधून पास होणार आहेत. मग इथे पॉइंट कुठला आहे, हा झाला आपला पॉइंट. हा पॉइंट म्हणजे काय झाला आपला, हा पॉइंट झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग या पॉइंटला पण आपण नाव देऊयात, ह्याला आपण नाव देऊयात एस. एस काय झाला तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे आता इथे आपण राईट अँगल ट्रायंगल पण ड्रॉ केला आणि ऑब्ट्यूज अँगल पण ड्रॉ केला आणि दोघांचे पण आपण काय फाइंड आउट केले, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि याच्यामध्ये आपण काय केलं, अँगल बायसेक्टर्स केलेले आहेत. मग आता त्याच्या पुढे हाही क्वेश्चन विचारला, वेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाईज. तर कुठे पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईज होत आहेत, हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे आणि हा पण आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. तर हे दोन्ही पॉइंट ऑफ कॉन्करन्स जे आलेले आहेत ते कुठे आहेत, इनसाइड अ ट्रायंगल. इनसाइड अ ट्रायंगल. मग तुम्ही खाली काय स्टेटमेंट देणार आहे की इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईज इनसाइड अ ट्रायंगल अँड सेम इन राईट अँगल ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईज इनसाइड अ ट्रायंगल. कळालं? फक्त तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करून अँगल बायसेक्ट करायला थोडासा वेळ लागणार आहे. एवढं सिंपल आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट साइड्स. म्हणजे इथे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आणि आपल्याला आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स करायचं. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स म्हणजे आपल्याला साइड्स बायसेक्ट करायच्या. म्हणजे ट्रायंगलच्या ज्या आपल्या तिन्ही साइड्स आहेत ते आपल्याला बायसेक्ट करायचे. मग आधीच्या क्वेश्चन मध्ये काय केलं, तर आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण अँगल बायसेक्ट केले. आता आपण काय करणार आहे, साइड बायसेक्ट करणार आहे. कुठला अँगल ड्रॉ करायचा आहे, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. चला आता ड्रॉ करून घेऊयात. इथे मी स्केल घेतलेली आहे. आधी इथे मी बेस ड्रॉ करून घेते. इथे मला 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. इथे मी हा 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. मग हा झाला आपला 90 डिग्रीचा अँगल. आता हे दोन पॉइंट जे आहेत हे मी जॉईन करून घेते स्केलनी. हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल, ज्याला नाव दिले मी ABC. आता आपल्याला काय करायचंय, तर आता आपल्याला हे ज्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या त्या साइड्स ट्रायंगलच्या बायसेक्ट करायच्या. चला आता करून घेऊयात. आता आपल्याला कंपास लागेल. इथे मी कंपास घेतलेली आहे. मग कंपास घेतल्यानंतर ही जी लेंथ आहे या लेंथच्या हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे. इथे या लेंथच्या हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेतलंय मी. हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय की इथे वरती एक कट मारायचा आहे तुम्हाला आणि त्या लाईनीच्या इथे खाली एक आपण एक कट मारणार आहे. आता सेम हा इथून मी उचलला आणि इथून मी परत इकडे एक कट मारला आणि वरती पण आपल्याला एक कट मारायचा आहे. मग इकडे आपण कट मारल्यानंतर हे दोन पॉइंट इंटरसेक्ट झाले नाहीयेत. मग आता इथे परत आपण ठेवूयात आणि इथे कट मारून घेऊयात. हा पण कट मारून घेतलेला आहे. कट मारल्यानंतर काय आलं, हा एक पॉइंट आला आणि हा एक पॉइंट आला. मग आता हे दोन पॉइंट आपण लाईन स्केलनी जॉईन करणार आहे. इथे मी स्केल ठेवलेली आहे आणि हे दोन पॉइंट मी इथे जॉईन करून घेते. हे दोन पॉइंट जेव्हा मी जॉईन करून घेणार आहे तेव्हा हा जो मिळाला तो मला काय मिळाला, BC या साइडचा बायसेक्टर. BC कोणाची साइड आहे, ट्रायंगलची साइड आहे. मग BC या ट्रायंगलच्या साइडचा बायसेक्टर मिळाला. तसंच तुम्हाला या AB या लाईनचा तुम्हाला बायसेक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर इथे पण परत आपल्याला काय करायचं, इथे कंपास लागेल. मग आता इथे पण काय केलं, ही जी माझी AB ही जी साइड आहे त्याच्या हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स मी इथे घेतलेलं आहे. जास्त डिस्टन्स इथे मी घेतलं आणि मला परत काय करायचं, इथे एक आपल्याला कट मारायचा. इथे एक मी कट मारला आणि इथून या पॉइंट वरून इकडे पण असा एक मी कट मारून घेतलाय. आता इथून मी हा उचलते आणि B या पॉइंट या लाईन सेगमेंट वरती ठेवते आणि इथे एक मी कट मारलाय आणि परत इथे एक मी कट मारलेला आहे. मग कट मारल्यानंतर हे दोन पॉइंट मिळाले आपल्याला. हे दोन पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे स्केलनी. हे दोन पॉइंट आता मी इथे स्केलनी जॉईन करून घेते.
हे जे दोन पॉइंट आहेत, हे दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर काय झालं की ही माझी जी एबी साईड आहे, या एबी साईडचा मला बायसेक्टर मिळाला. आता कुठली साईड राहिली बरं ट्रायंगलची? ही एसी साईड राहिलेली आहे. या एसी साईडचा आपल्याला बायसेक्टर फाइंड आउट करायचा आहे. इथे आता मी काय केलं की ही माझी जी एसी साईड आहे, या एसी साईडच्या हाफ पेक्षा जास्त इथे डिस्टन्स घेतलं. डिस्टन्स घेतल्यानंतर इथे एक कट मारून घेतलाय आणि इथे एक मी कट मारून घेते. मग आता इथून हा उचलतीये, हा सी पॉइंट वरती ठेवलाय आणि परत मला इथे एक कट मारून घ्यायचा, इथे एक कट मारून घेतला. पण आता बघा, हा कट इकडे आला, हा कट इकडे आला, हा व्यवस्थित कट आलेला नाहीये. मग इथे परत मी ए पॉइंट वरती ठेवते आणि ह्याला इंटरसेक्ट होईल असा इथे कट मारून घेते. तर हा कट इथे आला. मग आता परत इथे सी वरती ठेवलेला आहे मी आणि हा बघा, इथे माझा कट मिळालेला आहे. म्हणजे हा इथला कट आणि हा इथला कट. आता हे जे दोन पॉइंट मिळालेत, हे झाले आपले पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे दोन कट आहेत, त्याचे आपल्याला हे दोन पॉइंट मिळाले. आता हे दोन्ही पॉइंट मी परत एकदा जॉईन करून घेते स्केलनी. हे दोन पॉइंट मी आता स्केलनी इथे जॉईन करून घेतलेले आहेत. जेव्हा हे दोन्ही पॉइंट मी स्केलनी जॉईन करून घेतलेत, तेव्हा हा जो आहे, हा माझा आलेला काय आहे, हा एसी ही जी माझी साईड आहे, त्याचा हा काय झाला, बायसेक्ट झालेला आहे. तुम्हाला डायग्राम दिसतोय काहीतरी वेगळं दिसत असेल, पण जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप कराल तेव्हा तुम्हाला काही डिफिकल्ट आणि कॉम्प्लिकेटेड वाटणार नाहीये. मग आता तुम्हाला याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधायचा. पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय? ही जी आपली साइड बायसेक्ट झाली, ही पण आपली एक साइड बायसेक्ट झाली आणि ही पण आपली एक साइड बायसेक्ट झाली. ह्या तिन्ही साइड जेव्हा बायसेक्ट झाल्या तेव्हा काय झालं की ह्या तिन्ही साइड्स एका पॉइंट मधून पास झालेल्या आहेत. तो पॉइंट कुठला आहे? तो पॉइंट हा आपला इथला आहे. म्हणजे हा जो पॉइंट आलेला आहे, हा झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. हा पॉइंट कुठला आहे आपला? तर हा झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग ह्या पॉइंटला तुम्हाला हवं तर तुम्ही एक नाव देऊ शकता. इथे नाव दिलं मी हे डी. हा जो आहे, हा झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आला ते पण विचारलंय त्यांनी. वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईज? कुठे आलेला आहे? द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईज ऑन साइड ऑफ ट्रायंगल. या ट्रायंगलच्या साइड वरती आलाय की नाही तो? म्हणजे जेव्हा तुम्ही राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्या साइड बायसेक्ट करता तेव्हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे लाईज होणार आहे? जो आपला हायपोथेसिस आहे किंवा जी ट्रायंगलची साइड आहे, या साइड वरती तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईज झालेला आहे. कळालं? आता अजून एक ह्याची एक प्रॉपर्टी आहे. हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, या पॉइंट ऑफ कॉन्करन्स पासून जर तुम्ही डिस्टन्स बघितलं, हे ए मधलं डिस्टन्स, हे सी मधलं डिस्टन्स आणि हे बी मधलं डिस्टन्स, हे डिस्टन्स तुमचे इक्वल डिस्टन्स असतात. जेव्हा तुम्ही साइड बायसेक्ट करता तेव्हा हे जे डिस्टन्स आहेत, हे व्हर्टायसेसचे पॉइंट ऑफ कॉन्करन्स पासूनचे डिस्टन्स सेम असतात. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढे क्वेश्चन काय सांगितलंय बघा. मैथिली, शैला, अजय lives in 3 different places in the city. A toy shop is equidistant from 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? मग आता काय सांगितलंय त्यांनी? तर मैथिली, अजून कोण आहे? अजय आणि शैला, हे तिन्ही सिटी मधल्या 3 डिफरंट प्लेसेसला राहतात आणि एक टॉय शॉप आहे आणि ते टॉय शॉप त्यांच्या तिघांच्या घरापासून सेम डिस्टन्स वरती आहे. तर ह्यासाठी तुम्ही कुठलं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करणार आहात? तर यामध्ये आपण 2 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन बघितले. आता तिन्ही, आता एक हे मैथिली झाली, इथे जर शैलजा राहत असेल आणि इथे जर अजय राहत असेल, तर हे मी म्हणते मैथिली, हे झालं शैला आणि हे झालं अजयचं घर. मग हे तिन्ही पॉइंट जर मी इथे जॉईन केले, तर हे तिन्ही पॉइंट जर मी जॉईन केले तर इथे मला ट्रायंगल मिळतोय. हे तिन्ही पॉइंट जेव्हा मी इथे जॉईन करेल तेव्हा मला इथे काय मिळतोय? तर इथे मला ट्रायंगल मिळतोय. बरोबर आहे. मग ट्रायंगलचं असं तुम्हाला कुठलं कन्स्ट्रक्शन करता येईल बरं? की टॉय शॉप जे येईल, ते टॉय शॉप ह्या तिघांच्या घरापासून सेम डिस्टन्स वरती येईल. तर आपण 2 कन्स्ट्रक्शन बघितली होते, ह्याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण केलेली आहेत. एक घेतलंय आपण ट्रायंगलचे साइड बायसेक्ट करायचे आणि हा आपल्याला मिळाला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि दुसरं आपण बघितलं की ट्रायंगल जो आहे त्याचे अँगल बायसेक्ट करायचे आणि हा झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर ह्या केस मध्ये तुम्ही काय वापरणार? जेव्हा तुम्ही हे अँगल बायसेक्ट करता, अँगल बायसेक्ट केल्यानंतर इथे जर मी हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा परपेंडिक्युलर, इथे जर हा मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर ह्या परपेंडिक्युलर मधलं हे डिस्टन्स सेम असतं. पण म्हणजे जेव्हा मी अँगल बायसेक्ट करते तेव्हा कॉन्करन्स पासून जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर, पण जेव्हा मी इथे साइड बायसेक्ट करते, साइड बायसेक्ट केल्यानंतर या पॉइंट ऑफ कॉन्करन्स
म्हणजे हा जो माझा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आलेला आहे, तिथून हे इथलं डिस्टन्स, ए पर्यंतचं डिस्टन्स, या सी पर्यंतचं डिस्टन्स आणि ह्या बी पर्यंतचं डिस्टन्स, हे तिन्ही डिस्टन्सेस तुमचे काय असतात, सेम असतात. मग आता तुम्हीच मला सांगा, आपण काय यूज करणार, की हा जो मी ट्रायंगल ड्रॉ केलाय, ह्या ट्रायंगलचे आपण अँगल बायसेक्ट करणार का आपण साइड बायसेक्ट करणार? तर इथे आपण ट्रायंगलचे साइड बायसेक्ट करणार आहे. म्हणजे कुठलं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन तुम्ही यूज करणार आहात, तर तुम्ही इथे परपेंडिक्युलर बायसेक्शन ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल, तुम्ही तर कुठलं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करणार आहात, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल, हे तुम्ही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन इथे यूज करणार आहात. हियर we use perpendicular bisector of sides of triangle construction is used. असं आपण इथे कम्प्लीट तुम्हाला आन्सर करायचं आहे. तुम्ही इथे हेही पण सांगणार, तुम्हाला तुमचं आन्सर एक्सप्लेन करायला सांगितलंय, मग तुम्ही ते सांगणार. तर मैथिली, शैला and Ajay lives in 3 different cities. Therefore, we join this point. Then we get triangle. म्हणजे आपल्याला हे जो आपण पॉइंट जॉईन करणार आहे तेव्हा आपल्याला काय मिळतोय, ट्रायंगल मिळत आहे. मग आता इथे आपण हा ट्रायंगल ड्रॉ केलाय, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज का शिकतोय. म्हणजे ह्या एक्झाम्पल वरनं तुम्हाला कळाले असेल, 3 डिफरंट पर्सन सिटीच्या वेगवेगळ्या 3 डिफरंट लोकेशनला राहतात आणि त्यांच्या तिथे सेम डिस्टन्स वरती जर एखादं शॉप असेल, तर त्यासाठी तुम्हाला कुठलं कन्स्ट्रक्शन वापरावं लागणार आहे, तर इथे आपण ट्रायंगलच्या काय करणार आहे, तर ज्या आपल्या साइड्स आहेत त्या आपण इथे बायसेक्ट करणार आहे. म्हणजे हे झालं तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल की जिथे तुम्ही हे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करू शकता. तर हा आपला ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या 3 व्हर्टायसेस म्हणजे काय झालंय, मैथिली, शैला आणि अजयचे काय झाले, घर झाले. मग आता आपण काय करूयात, ह्या तिन्ही साइड्स बायसेक्ट करून घेऊयात. इथे आता मी कंपास घेतेय, मग कंपास घेतलीये. मग आता इथे आपल्या ट्रायंगलची एक साइड आहे, एस ए ही जी साइड आहे ती आपल्याला बायसेक्ट करायची. मग आपण काय घेतली, इथे कंपास घेतली आणि ही जी साइड आहे त्याच्या हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स आपण घेतलंय, जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये केलं होतं. आणि काय करूयात आता आपण इथे, तर इथे आपण लाईनीच्या वरती एक कट देऊयात. इथे एक मी कट दिलेला आहे, इथे एक कट दिलेला आहे. आता हा पॉइंट हे ठेवला मी ए वरती आणि आपल्याला इथे एक कट द्यायचा आहे आणि इथे एक कट द्यायचा. हा कट दिल्यानंतर काय झालं, तर आता ही जी आपली साइड आहे ती आपली बायसेक्ट झाली. तर हे पॉइंट इथे मी जॉईन करून घेतलेत, म्हणजे आपला हा एस ए ही जी साइड आहे त्याचा हा झाला बायसेक्टर. आता तसंच एम ए ही जी साइड आहे ती पण आपण बायसेक्ट करून घेऊयात. तर इथे पण काय करते मी, ही जी माझी एम ए ही जी साइड आहे त्याच्या हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेतलंय मी आणि आता इथे हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेतल्यानंतर इथे मला आता कट करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे एक कट येईल आणि इथे एक कट आला. मग आता परत हा मी एम पॉइंट वरती ठेवतेय. मग आता हा झाला पॉइंट, दोन्ही पॉइंट्स हे जे कट आहेत त्याचा मी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घेतला आणि तो इथे मी स्केलनी जॉईन करून घेते. हा मी इथे जॉईन करून घेतला. ही आपली दुसरी साइड आहे ती बायसेक्ट झालेली आहे ट्रायंगलची. आता ही आपण तिसरी साइड जी आहे ती आपण ट्रायंगलची बायसेक्ट करणार आहे. तर साइड काय आहे, एस ए. परत इथे मी आता कंपास घेते. कंपास घेतल्यानंतर ह्याच्यामधलं पण हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे, हे आपला हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स आहे, तर आता मी इथे कट मारून घेते. हा एक कट. मग आता इकडे हे कट मारून घेतलेले आहेत मी. आता हे कट मारल्यानंतर इथे पण आपल्याला हे दोन जे पॉइंट आहेत त्याचं आपल्याला इथेच इंटरसेक्शन मिळतंय. मग आता इथे आपल्याला पॉइंट इंटरसेक्शन मिळाल्यानंतर हे पण मी इथे स्केलनी जॉईन करून घेते. आता हे पण मी इथं जॉईन करून घेतल्यानंतर इथे मला काय मिळालेलं आहे, इथे मिळालेला आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. हा जो आहे हा झाला माझा पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे इथे जे आहे इथे तुमचा असणार आहे हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे इथे काय झालं तुमचं, टॉय शॉप झालं. हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे इथे आपण त्याचं नाव देऊया टी किंवा एस, शॉप एस. तर हा जो आहे हा हे ए झालं तुमचं टॉय शॉप. आता इथे माझा हा ट्रायंगल वेगळा आहे, तुमचा ट्रायंगल जर तुम्ही इक्वल डिस्टन्स घेतलं 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, तर त्या केसमध्ये पॉइंट ऑफ कॉन्करन्स तुमचा इथेच येईल असं नाही, तो ट्रायंगलच्या बरोबर सेंटर लाईन. जर तुम्ही ट्रायंगल बदलला तर प्रत्येक वेळेस पॉइंट ऑफ
कॉन्करन्स जो आहे तो वेगवेगळ्या पोझिशन मध्ये येणार आहे, म्हणजे कधी इनसाइड ट्रायंगल येईल किंवा आउटसाइड ट्रायंगल येईल, कधी इथेच येईल. पण त्या केसमध्ये इथे आपल्याला काय बघायचंय की पॉइंट ऑफ कॉन्करन्सनी हा जो आलेला आहे डी, तर ह्या डी पासून एस म्हणजे कोणाचं घर झालं, तर एस म्हणजे शैलाचं घर झालं, ए म्हणजे ह्या अजयचं घर झालं, मी इथं स्केलनी नाही ड्रॉ करत आहे, आणि हे इथलं मैथिलीचं घर. ह्या तिघांची घरं इक्वल डिस्टन्स वरती असणार आहेत. हे आपण काय बघितलं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि इथे आपण कुठलं कन्स्ट्रक्शन वापरलं, तिथे आपण साइड ज्या आहेत ट्रायंगलच्या त्या आपण बायसेक्ट केलेल्या आहेत. हा थोडासा एक्सरसाइज लेंदी झाला कारण की आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करायला थोडासा वेळ लागतो, पण क्वेश्चन खूप इझी होते. तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला अगदी छान कळणार आहे. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.